बरं, हे भूपेन बोरा काँग्रेसचे जुने जाणते नेते आहेत, दिग्गज नेते आहेत आणि हिंदू समाजामध्ये भूपेन बोरा यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे. त्यामुळे भूपेन बोरा जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावतात, काँग्रेसमधून बाहेर पडतात, तेव्हा त्याचा निश्चितपणे फटका आसाममध्ये काँग्रेसला पडणार आहे येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये. बरं, हिमंता बिस्वा शर्मा यांनी लगेच याच्यावर टिप्पणी करून टाकली. ते असं म्हणाले की भूपेन बोरा हे काँग्रेसमध्ये असे अखेरचे नेते आहेत की ज्यांना हिंदू थोडा बहुत मान देतात, रिस्पेक्ट देतात, ज्यांच्या मागे हिंदूंचं काही प्रमाणामध्ये पाठबळ आहे आणि त्यांना जर भाजपमध्ये यायचं असेल तर त्यांचं भाजपमध्ये स्वागत आहे. तिन्ही ठिकाणी तीन नेते राहुल गांधी यांच्या विरोधात बोललेले आहेत आणि ते जे काही बोललेले आहेत त्याच्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. नवज्योत कौर सिद्धू जे काही बोललेले आहेत त्याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते की राहुल गांधी यांची जी कार्यपद्धती आहे ती कोणालाच पसंत नाहीये. त्यांनी स्पष्ट सांगितलं की या माणसाचा जमिनीवर जे काही चाललंय तिकडे लक्षच नाहीये आणि जमिनीमध्ये जे काही चाललंय त्याच्यावर याचं काही नियंत्रण सुद्धा नाहीये. म्हणजे नवज्योत कौर सिद्धू यांनी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. मणिशंकर अय्यर यांनी थोडा वेगळा मुद्दा उपस्थित केलेला आहे. राहुल गांधी यांच्या भोवती जे चाटुकार आणि खुशमस्कर यांचं कुंडाळ आहे त्याच्यावर त्यांनी भडीमार केलेला आहे.